302 च्या कलमाखाली मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे की तो 302 जो आलेला आहे त्या 302 मध्ये मेन मास्टरमाइंड हा माणूस आहे म्हणून 302 मध्ये कट स्टार कारस्थान म्हणून ह्याचं नाव 302 मध्ये आलं पाहिजे। ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे। सीआयडी काय शोध घेणार? संतोष देशमुखांची हत्या कोणी केली सर्वांना माहिती आहे असं जयंत पाटलांनी म्हटलंय। सीआयडीला देण्यासारखं काही प्रकरणच नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे कुणी मारलं काय तर सीआयडी काय शोध घेणार? आम्हाला पक्का माहिती आहे कोणी मारलेलं आहे ते सभागृहात त्याचे उल्लेख झालेत। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास कार्यकर्ता, बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं चालतं असं रोहित पवारांनी म्हटलंय। वाल्मिक कराड हा त्यांचा खास कार्यकर्ता आहे। बीड जिल्ह्यांमध्ये कदाचित धनंजय मुंडेंचं जेवढं चालत नाही तेवढं वाल्मिक कराडांचं चालतंय आणि मग वाल्मिक कराडाचं नाव जर पुढे येत असेल तर मग त्याच्यावर कसं बोलायचे अशी कदाचित अडचण ही धनंजय मुंडे साहेबांची झाली असावी। हे खरं हास्यास्पद आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे। बीड हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडवर बोलणं पंकजा मुंडे यांनी टाळलं। पंकजा ताई मुंडे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, बीडचं प्रकरण किती गंभीर आहे, आज चर्चा पण सुरू आहे। मी आता आधी माहिती घेतली मग बोलते। वाल्मिक कराड यांचं नाव पण त्या ठिकाणी घेतलं जातं। जितेंद्र आव्हाड राजीनाम्याची मागणी करतात धनंजय मुंडेंच्या। मी बघते आधी माहिती, पण तुमची भूमिका या संदर्भात? संतोष देशमुखांची हत्या कशा प्रकारे करण्यात आली याचा घटनाक्रम शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितला। बीडमध्ये 6 आणि 9 तारखेला पवनचक्की मिलमध्ये भांडण झालं। 6 तारखेला भांडण झाल्यानंतर संतोष देशमुख मिलचे मालक पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेले, मात्र त्यांची नोंद गांभीर्याने घेतली नाही। 6 तारखेला नोंद घेतली नाही म्हणून 9 तारखेला हत्या झाल्याचं क्षीरसागर यांनी सभागृहात सांगितलं। 6, 9 आणि 11 तारीख दादा 10 तारखेला विंडमिल मध्ये भांडणं झाली। हा सगळा प्रकार जो आहे हे विंडमिलच्या रॅकेटमुळे चालू झालं आणि चालू झाल्यानंतर 6 तारखेला तिथं काहीतरी भांडणं झाली आणि ती भांडणं झाल्यानंतर संतोष देशमुख तिकडचा एक वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेन करण्यासाठी तिथे गेले सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नोंद व्यवस्थितपणे घेतली नाही, सिरियसली घेतली नाही। एक साधी एनसी दाखल केली, त्या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि 9 तारखेला फक्त 6 तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून 9 तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुखची हत्या झाली। सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण झालं हे त्याच्या सहकार्यानं पोलिसांना सांगितलं, मात्र तरीही पोलिसांनी तत्काळ ऍक्शन घेतली नाही असा आरोप क्षीरसागर यांनी केलाय आणि त्यानंतर 2 ते 3 तासातच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली असंही क्षीरसागर म्हणाले। अध्यक्ष महोदय, की जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीतून 2 गाड्या अडवून उचलून त्याला घेऊन गेले, त्याचा सहकारी एक त्याच्या सोबत होता आणि तो जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वारंवार सांगत होता की सरपंचांना घेऊन गेलेला आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे, पण दादा पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही। 2-3 तासानंतर ही काय आहे म्हणजे त्यांचं डायरेक्ट त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे सभापती महोदय, अध्यक्ष महोदय हा विषय झालेला आहे। बीडमधील घटनेवरून सरकार गंभीर आहे, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी आधीच म्हटलंय असं सुरेश धस यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये उत्तर देणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी कुणालाही सोडणार नाही, एवढं वाक्य आमच्यासाठी काफी आहे। मागच्या 2 दिवसात वाल्मिक कराडनं 200 लोकांवर गुन्हे दाखल केले, नाना पटोलेंचा दावा। वाल्मिक कराड सांगेल त्याच्यावर घरी जाऊन पोलीस गुन्हे दाखल करतात, पटोलेंचा आरोप। बीडच्या घटनेमध्ये हा जो वाल्मिक कराड नावाच्या माणसाने
या 2-4 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर. तरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही. खोटे गुन्हे 200 लोकांवर गुन्हे दाखल केलेत. अजूनही त्याचं वर्दस्त आहे, शासन तो चालवतो तिकडे. ज्या मंत्र्यांवर शंका ते शपथविधीनंतर गायब झालेत. ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही. मंत्रिमंडळाची शपथ घेतली, त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले. आखरी काय चाललेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये? धनंजय मुंडेंचं नाव न घेता नाना पटोलेंचा निशाणा. आका आका काय करता? आमदारांना वाल्मिक कराडचं नाव घेण्याची भीती आहे का? पटोलेंचा सवाल. काल म्हणत होते आमचे जितेंद्र आव्हाड, नाव घ्या, कोण आहे आका, नाव घेत नव्हते, घाबरत होते. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत. काय जंगलराज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये? सर्व इशारे दिले. डी फॉर डॉन. अजून डी फॉर कोण आहे मंत्रिमंडळात? आव्हाडांचाही नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा. पण आहे, अजून काय मागणी करायची? सगळे इशारे देऊन सांगितले. डी फॉर डॉन. अजून डी फॉर कोण आहे मंत्रिमंडळात? एक वाल्मिक कराड 200 FIR करतो. त्याच्यातली सत्यता पडताळून पाहावी लागेल. अरे 10 जरी असतील तरी काय झालं 10 FIR?